सर्वेक्षण करणाऱ्या नागरिकांसोबत शिक्षकांसोबत नागरिकांनी उद्धटपणा सुरू केलेला आहे। सर्वेक्षण करताना माहिती देण्यास महिलांनी नकार दिलेला आहे। ठाण्यातील कळवा परिसरातली ही घटना आहे। ठाण्यातील कळवा परिसरामधील एका शाळेतील शिक्षकांना अनुभव आला आहे की शिक्षक जेव्हा सर्वे दरम्यान गेलेले असताना तेथील महिलांनी अगदी उद्धटपणे शिक्षकांसोबत वर्तणूक केल्याचं दिसून आलेलं आहे। आणि इतकंच नाही तर काही महिलांनी माहिती देण्यासही स्पष्टपणे नकार दिला आहे। एकंदरीत हा जो काही सर्वे आहे तर आम्ही सर्वे जो करतो आहे, लोक चांगला प्रतिसाद देत आहेत। जे आहेत ते सगळी माहिती व्यवस्थित सांगतायत। चांगला रिस्पॉन्स म्हणजे इतर समाजाचा चांगला रिस्पॉन्स आहे। बाकीचे प्रश्न विचारल्यानंतर लोक नाकारतात, निग्लेक्ट करतात। सर्वेबद्दल तर आनंदच आहे की आमच्या जे काही मराठा बांधव आहेत त्यांनासुद्धा आरक्षण मिळणार आहे किंवा आता मिळालं असेल। पण प्रॉब्लेम असा आहे की हे जे काम आहे ते शिक्षकांना दिलं ते थोडंसं त्रासदायक होतं आहे। कारण आताच मुलांच्या प्रिलिम परीक्षा झाल्यात, दुसरी चाचणी झाली आहे, पेपर तपासायचे बाकी आहेत आणि आम्हाला सर्वे करायचं काम लागलं आहे। एका दिवसामध्ये कमीत कमी एक 25-30 घरं झालं पाहिजे, 40 घरं झालं पाहिजेत असं आम्हाला वरून सांगितलं आहे। जर नॉन मराठा असेल तर ठीक आहे, 2 मिनटात 5 मिनटात सर्वे होऊ शकतो किंवा होऊन जातो। पण समजा जर मराठा असेल तर त्याला जवळजवळ आम्हाला 150च्या वरती प्रश्न विचारायला लागतात आणि त्याच्यासाठी जवळजवळ एका घराला, एका मराठा कुटुंबासाठी आम्हाला पाऊण तास लागतात। म्हणून ते थोडंसं आम्हाला त्रासदायक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।